लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। सुमारे 250 वर्षाची परंपरा लाभलेल्या पारंपरिक श्रीराम रथयात्रेने नाशिककरांच्या डोळ्याचे पारणे फेडले। संध्याकाळी सुरू झालेल्या या रथयात्रेत परंपरेप्रमाणे पहिले गरुड रथ यात्रा काढण्यात आली। ही गरुड रथ यात्रा ज्ञानेश्वर अभ्यासिका गणेशवाडी जवळ आली असता त्यांचे भव्य स्वागत राजाभाऊ जाधव मित्रमंडळाच्या वतीने श्री राजाभाऊ जाधव, सौ स्वातीताई जाधव व स्वराज जाधव यांनी केले। आवाज येत नाही मित्रांनो। सियावर रामचंद्र की जय सीता। आलेल्या सर्व श्रीराम भक्तांचे राजाभाऊ जाधवकडून हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। राजाभाऊ जाधवकडून आलेल्या सर्व श्रीराम भक्तांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। या ठिकाणी नागरिकांसाठी खास आकर्षण असलेले 11 फुटी महादेव व भस्म आघोरी नृत्य सादर करण्यात आले। याचा आनंद घेण्यासाठी शेकडो नाशिककरांनी गर्दी केली होती। तसेच यानंतर श्रीराम रथयात्रेचे आगमन होताच राजाभाऊ जाधव, सौ स्वातीताई जाधव, स्वराज जाधव यांनी श्रीराम रथाची पूजा अर्चा करीत नैवेद्य अर्पण केला। आपल्या मंडळाचे 2 मुख्य कार्यकर्ते वरती पाठवा, बाकीच्यांनी रथाखालीला सामूहिक दर्शन। आपल्या मंडळाचे 2 मुख्य कार्यकर्ते वरती पाठवा, बाकीच्यांनी रथाखालीला सामूहिक दर्शन। रथावरील माणसांना, कार्यकर्त्यांना सहकार्य करा। आपल्याला रथयात्रा पुढे मार्गस्थ करायची आहे। यावेळी राजाभाऊ जाधव मित्रमंडळाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक तसेच नाशिक शहर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वातीताई जाधव व माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे यांच्यासह महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।